खूप आनंद आहे आणि शेवटच्या प्रचाराचा दिवस आहे तर मलाही खूप आनंद आहे कारण 44ची डिग्रीमध्ये सकाळी 8 वाजतापासून ते रात्रपर्यंत पूर्ण काम करणं, लोकांमध्ये राहणं, परत त्यांच्या समोर जाणं, या सगळी गोष्टी पाहून जेव्हा जय श्रीराम नारा म्हणतो परत रक्त पूर्ण गरमून जाते की बाई नाही अजून काम करायचं आहे. तर त्या पद्धतीचा जोश आहेच. या जय श्रीरामच्या नाऱ्याचा फायदा होईल या निवडणुकीत? हे पहा, देवाच्या नावाचा फायदा नुकसान मी पाहत नाही. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. माझा धर्म, माझा कर्तव्य मला तेच शिकवते आहे की देवाचं नाव हा माझ्या जीवनात खूप वेगळा विषय आहे आणि फायदा नुकसान हा स्वार्थी लोकांसाठी आहे. लोक एवढ्या उन्हातही लोक आहे. आदिवासी भागात काल लोक तुमच्या सोबत होते, आज अमित शहा यांची सभा आहे. कसं वातावरण ऐकूनच? खूप मस्त आहे आणि खूप आनंदात आहे. लोक पहिल्यांदा कमळ माझी अमरावतीत आलेला आहे तर अमरावती में कमळ खिलाने की जबाबदारी अमरावती करोने लेली आहे. तर मला जास्त काहीच करावं नाही लागत, फक्त लोकांपर्यंत माझे मोदीजींचा रामराम आणि मोदीजींचे कार्य पोचवावं लागते. बाकी सगळं माझे अमरावती करायची जनता. काल आदिवासी क्षेत्रामध्ये होतो, त्यांची तर मी मुलगी म्हणूनच मी काम करत आहे गेल्या कितीक वर्षापासून. त्यांचाही प्रतिसाद तसंच होता, त्यांचाही उत्साह तसंच होता आणि बाकी इलेक्शन लढाई जैसी लढेंगे. जाग मैदानावरून वाद झाला, कसं बघता याच्याकडे? दिवसभर चर्चेत राहिलं ते मैदान काल. मला वाटते की खूप मोठे आहे आमचे भाऊ आणि दादा समान आहे ते, आणि त्यांच्यावर मी काय बोलणार आहे. मी छोटीशी कार्यकर्ता आहे, खूप नवीन आहे या क्षेत्रामध्ये आणि राजकारण करण्यासाठी नवनीत राणा नाही आहे. नवनीत राणा लोकांची सेवा करण्यासाठी आहे. तर मला वाटते समोरची व्यक्तींनी हे पाहूनच आपण केला पाहिजे की लोकांना आता नाटका समजतात की कसे नाटक असतात म्हणून. तर कृपा करून कोणी करू नये. कालचं नाटक होतं असं वाटतं दादा. एखादे गृहमंत्री जर आपले जिल्ह्यामध्ये येत आहे आणि त्यांचा सन्मान मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. अंबानगरी आहे, महिलांची कर्तव्य संस्कृतीच ती असते की बाई कोणी आपल्या घरात आला तर हेच अंबानगरीच्या लोकांना शिकवलेलं आमच्या अंबा मातानी की कोणी आपल्या घरात आले तर त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण केला पाहिजे. ज्या युतीमध्ये आपण होता आज त्यांचेच युतीचे सगळ्यात मोठे नेत्याला पण या पद्धतीने नाटक करून विरोध करतात. तर मला वाटतं हा दिसायलाही अमरावतीकरांना काल चांगलं नाही वाटलं. बच्चू कडू महायुतीत आहे, तुम्ही महायुतीच्या उमेदवार आहे आणि तरी एक दुसऱ्याच्या विरोधात टोकाचा संघर्ष आहे महायुतीमध्ये. मुख्यमंत्र्यांना तुमच्या महाराष्ट्र सरकारला समर्थन आहे त्यांचं? मला नाही वाटत होतं की महायुतीमध्ये ते आहे, कारण बरेचशा ठिकाणी त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि काँग्रेस समर्थित, तर महायुतीने महाआघाडीत आहे. आज राहुल गांधीची पण सभा आहे, तुमच्या विरोधात महाविकास आघाडीने सगळी ताकद जी आहे ती पणाला लावलेली आहे. खूप आनंद येतो आहे आणि मस्त सगळे नेते, मोठे मोठे नेते माझे अमरावतीमध्ये येत आहे. दिल्लीमध्ये बसणारे, महलात बसणारे, आज गल्लीपर्यंत येत आहे माझी अमरावती. तर मला आनंद आहे, अभिमान आहे माझे अमरावतीकरांवर की एवढं काम केली, एवढी मेहनत मी लोकांसाठी केली की मोठे मोठे नेत्यांना यावं लागून राहिला नवनीत राणाला पाडण्यासाठी. तर ही पावती खरी पावती आहे की मी कामाची महिला आहे. लढत महाविकास आघाडीच्या बळवंत वानखेडेशी की बच्चू कडू यांच्या प्रहारच्या उमेदवाराची? माझी लढत कोणासोबतही नाही आहे. मी नेहमी मला स्वतःला कम्पीट करते. मी आज जे केलं त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी चांगलं केलं पाहिजे आणि त्या लढतीसाठी आणि माझ्या जिल्ह्याचा विकास करितासाठी मी मैदानात आहे. शेवटचा प्रश्न, आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, कसं वाटतंय? इतका थकवा, इतकं 15-15, 17-17 त्रास तुम्ही ग्रामीण भागात होता. मला वाटतं खूप आनंद. तुम्ही माझ्या चेहऱ्यावर एनर्जी पाहू शकता ना, कारण रात्री 4 वाजता 4:30 वाजता झोपल्यानंतर कोणी म्हणू शकणार नाही आहे ही जोश कुठून येते जेव्हा लोकांचा प्रतिसाद तुमच्या पाठीशी असतात आणि पॉझिटिव्ह विजयाचा. अरे दादा, मैदानमध्ये लढो. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उतरायचे त्यांना हेच गोष्टी माहीत होती, मैदानातून तलवार जर काढायची तिची तयारी आपण करून मैदानात उतरतो आणि निश्चिंत आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही.
अमरावतीकडचे लोक जे आहे, मतदार जे आहे, त्यांना माहीत आहे अमरावतीचा विकास जर करायचा आहे तर वरती मोदीजी आणि खाली नवनीत राणा अमरावतीत पाहिजे, तेव्हाच कुठे जाऊन ती चेन काम करन आणि अमरावतीचा विकास होईल. धन्यवाद. आजचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचार जो आहे तो वेगानं सुरू आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, अमरावती.